कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने जोर धरला असून गेल्या 24 तासात खेड तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे। पावसाचे आकडे पाहता जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार सरी बरसल्याचं स्पष्ट होत आहे। 4 जुलै रोजी खेड तालुक्यात 88.42 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून तो जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा भाग ठरला आहे। खेड पाठोपाठ राजापूरमध्ये 84.62 मिलीमीटर तर चिपळूणमध्ये 82.44 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे। खेडमधील जगबुडी नदी देखील इशारा पातळीवरून वाहतीये। लांजामध्ये 73.6 मिलीमीटर, संगमेश्वरमध्ये 62.50 मिलीमीटर तर गुहागरमध्ये 47.20 मिलीमीटर आणि दापोलीत 39.28 मिलीमीटर तर रत्नागिरी शहरात 32.22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। मंडणगड तालुक्यात सर्वात कमी म्हणजे 28.25 मिलीमीटर पाऊस पडला। जिल्ह्याच्या 9ही तालुक्यांमध्ये मिळून आजच्या दिवशी एकूण 538.53 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून याचा सरासरी अंदाज घेतल्यास 59.83 मिलीमीटर पाऊस पडल्याचं स्पष्ट होत आहे। या वाढत्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या आणि डोंगराळ भागातील नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा हवामान विभागाकडून दिला गेलाय। मुसळधार पावसामुळे वाहतूक, शेती आणि काही भागातील जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही।